आयुक्त डॉक्टर तडवी साहेब तसेच जिल्ह्याचे अधीक्षक डॉक्टर भोकन सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी विभागीय निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भुसावळ तसेच आमचे सहकारी पथक सीमा तपासणी नाका पुरनाड यांनी गेल्या एप्रिलपासून आजपर्यंत जी हातभट्टी निर्मिती, वितरण आणि वाहतूक याच्यावर जी ठोस कारवाई केली आहे त्याबद्दल मी आपल्याला थोडंसं सांगू इच्छितो। आम्ही एकूण 300 केसेस आत्तापर्यंत केलेले आहे। त्याच्यामध्ये आमचं मिशन गावठी दारूचं समूळ उच्चाटन असं होतं। त्याच्यामध्ये गावठी दारू आम्ही कमीत कमी 6,906 लिटरची गावठी दारू आम्ही नष्ट केली। त्याच्यामध्ये रसायन 1,23,920 लिटर रसायन, याच्यामध्ये 13 वाहनं गावठी दारूची वाहतूक करताना पकडले गेले। टोटल मुद्देमालाची किंमत 41 लाखाच्या जवळपास गेलेली आहे। तसंच महत्त्वाची गोष्ट एक अशी का जे सराईत गुन्हेगार आहे त्यांच्यावर 40 गुन्हेगारांवर 93च्या गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। बरं, ही कारवाई 4 महिन्यापासून 6 महिन्यापासून चालू आहे। तसंच ही कारवाई ह्यापुढे देखील प्रभावीपणे चालू राहील। आमचा राज्य उत्पादन शुल्काचा स्टाफ कमी असला तरी आम्ही पोलीस यंत्रणेची मदत करून ही कारवाई अजून प्रभावी कसं होईल आणि आपल्या जळगाव जिल्ह्यातलं गावठी दारू मुक्त कसे होईल याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित केलेलं आहे। यासाठी आपण जनतेला ग्रामीण भागामध्ये किंवा जनतेला काय आवाहन करायचं? जनतेला एकच आवाहन करू इच्छितो का आता बघा, विभागीय निरीक्षक भुसावळ यांच्याकडे 6 तालुके आहे, तर प्रत्येक ठिकाणी जाऊ नाही शकत। जर कुठे आपल्याकडे जर अशी अवैधरित्या मद्य निर्मिती, वितरण, सेवन जर होत असेल तर त्याबाबतची सूचना निरीक्षक कार्यालय भुसावळ याला त्वरित देण्यात यावं। आपलं नाव गुपित राहील व तिथे यशस्वीपणे प्रभावीरित्या कारवाई करता येईल। सर, भुसावळ तालुक्यात भरपूर प्रमाणात पन्न्याचे दारू विकली जात आहे पन्न्यामध्ये। हो, तर त्याच्यावर पण कारवाई चालू आहे। बऱ्याचशा केसेस आम्ही केलेल्या आहेत। तसेच अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पन्न्यांमध्ये जी दारू पॅक केली जाते ही 75 मायक्रॉनपेक्षा कमी असते। तर आम्ही पत्रव्यवहार कॉर्पोरेशनचे CEO किंवा SDM साहेब यांच्याकडे पण केला आहे की बाजारातनं ही जी विकली जाते ही पन्नी, तर त्याच्यावर पण आपण प्रतिबंधात्मक कारवाई करावी व दंड आकारून, म्हणजे जेणेकरून पन्नी विकली बंद होईल आणि त्याच्यामध्ये पाऊचमध्ये ती पॅक होणार नाही। Press the bell icon on the YouTube app and never miss another खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद, जय महाराष्ट्र।